नाशिकमधल्या महायुतीच्या मतदारांना एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजनांनी मार्गदर्शन केले। ठाण्यातल्या रिसॉर्टमध्ये शिंदे आणि महाजनांकडून हे मार्गदर्शन करण्यात आले। मार्गदर्शनानंतर ठाण्याहून हे नगरसेवक नाशिककडे रवाना झालेत। तर नाशिकमधल्या या सगळ्या मतदारांना भिवंडीमधल्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। त्यानंतर ठाण्यामध्ये या सगळ्या मतदारांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। यावेळी गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते आणि त्यानंतर आता हे सगळे नगरसेवक नाशिकच्या दिशेने मतदानासाठी रवाना झाले। नाशिकमध्ये बंडखोरी शमलेली आहे, मात्र तरी देखील धाकधूक कायम आहे, कारण मतपत्रिकेवर बंडखोरांचं नाव कायम आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता आहे। या पार्श्वभूमीवर कुठलीही बंडखोरी होऊ नये किंवा क्रॉस वोटिंग होऊ नये या दृष्टीने या सगळ्या नगरसेवकांना खुद्द एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। आता त्यानंतर हे सगळे नगरसेवक एक गठ्ठा आता नाशिककडे रवाना होतील आणि त्यानंतर त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीकडून सावधगिरी बाळगली जाते, कारण आता एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजनांनी या सगळ्या नगरसेवकांना पुन्हा एकदा मार्गदर्शन केलंय। बरोबर आहे। मतदानाच्या प्रक्रियेला एका बाजूला सुरुवात झालेली आहे आणि तरी देखील महायुतीच्या मतदारांची प्रतीक्षा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे, कारण ज्या पद्धतीने बंडखोरी ही झालेली होती, भाजपचे 2 बंडखोर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, त्यामध्ये गोकुळ गीते हे त्यातले त्यात स्ट्रॉंग मानले जात होते आणि म्हणूनच कुठल्याही स्वरूपाचा दगाफटका होऊ नये यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मतदारांची भेट घेतलेली आहे। गिरीश महाजन, उदय सामंत हे मागील 3 ते 4 दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते, त्यामुळे महायुतीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे आणि म्हणूनच आता अगदी मतदानाला निघण्यापूर्वी मार्गदर्शन केलं जाणार आहे, प्रबोधन केलं जाणार आहे आणि त्यानंतर सर्व मतदार हे उमेदवारासह नाशिकला येतील आणि ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। परंतु विधान परिषद निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत महायुती प्रयत्न करत असल्याचं यामुळे दिसून येत आहे। नक्कीच या निवडणुकीचे